नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित आणि सेतू अभ्यासक्रमाचा स्वाध्याय क्रमांक 32 आणि 33 या दोन स्वाध्यायांची आज एकत्रितपणे तयारी करणार आहोत। आजच्या या स्वाध्यायासाठी घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ। या घटकावर आधारित आजचा स्वाध्याय 32 व 33 आज आपल्याला सोडवायचा आहे। तर अगोदर परिमिती व क्षेत्रफळ या घटकाविषयी माहिती घेऊ आणि मग स्वाध्याय 32 व 33 एकत्रितपणे असणारा जो स्वाध्याय आहे ते सोडवण्यासाठी जाऊ। चला तर मग पाहूया आजचा घटक परिमिती व क्षेत्रफळ। घराच्या आयताकृती आकाराच्या भिंतीला रंग द्यायचा असेल किंवा जमिनीवर आयताकृती आकाराच्या फरशा बसवायच्या असतील तर दोन्ही प्रसंगात किती रंग लागेल किंवा किती फरशा लागतील यासाठी आपल्याला भिंत आणि जमिनीचे क्षेत्रफळ काढावे लागेल। आपलं दैनंदिन व्यवहारातलं हे उदाहरण आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला अशा प्रकारचे प्रसंग येतात की घराच्या आयताकृती भिंतीला रंग द्यायचा आहे किंवा जमिनीवर आयताकृती फरशा बसवायच्या असतील तर दोन्ही प्रसंगात किती रंग लागेल किंवा किती फरशा लागतील याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो। यासाठी आपल्याला भिंत आणि जमीन यांचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि हे क्षेत्रफळ काढल्यानंतर त्या एका फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि दोन्हीचा भागाकार म्हणजे फरशांची संख्या आपल्याला मिळणार आहे। बंदिस्त आकृतीनं किती चौरस एकका एवढी जागा व्यापली आहे हे काढणं म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढणं होय। एखाद्या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय की जी बंदिस्त आकृती असते त्या बंदिस्त आकृतीनं चौरस एकका एवढी किती जागा व्यापली आहे याचं मोजमाप करणं, यालाच काय म्हणायचं, त्या आकृतीचं क्षेत्रफळ। इथं तुम्ही एक आकृती पाहत असाल की इथं पहा, या ठिकाणी एक चौकट घेतलेली आहे, याच्यावरती अशा लहान लहान रेषा ओढलेल्या आहेत आणि मग इथं या एकूण आयताकृती भागाचे किंवा या चौकोनाकृती भागाचे एकूण 8 भाग झालेले आहेत लहान लहान। इथं चौकट वही घेऊन त्यावर खालील प्रमाणे आयत व चौरस काढा। आयत व चौरस यांनी किती चौरस एकक जागा व्यापली आहे ती लिहा। तुम्ही उजळणी लिहिता, टेबल लिहिता, ती चौकट असणारी वही, ज्या वहीवरती त्या पानावरती अशा चौकटी असतात 1 सेंटीमीटर लांबीच्या आणि 1 सेंटीमीटर रुंदीच्या किंवा त्यापेक्षा काही वयामध्ये कमी असतील, तर मग अशा ठिकाणी काय करायचं, अशा वहीवरती अशा प्रकारची एक आकृती काढायची आणि अशा प्रकारची एक आकृती काढायची ज्याची की 1 2 3 4 लांबी येईल चौकटी एवढी आणि 2 चौकटी एवढी रुंदी येईल, अशा प्रकारची आकृती काढा। त्यानंतर लांबी इथं आपण याला आपण लांबी म्हणू, परंतु रुंदी 3 येईल आणि लांबी 3च येईल। इथं थोडीशी आकृतीमध्ये काय झालेलं आहे की लांबी 3 आहे, रुंदी 3 आहे। मग अशा प्रकारचा एक चौरस तुम्हाला मिळेल आणि लांबी 4 आहे, रुंदी 2 आहे, अशा प्रकारचा एक आयत मिळेल। तर अशा प्रकारची वहीवरती आकृत्या 2 काढायच्या की 3 चौरस लांबीचे घ्यायचे, 3 चौरस रुंदीचे घ्यायचे, म्हणजे या आकृतीसाठी। आता इथं तुम्हाला ती आयतासारखी वाटते आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही त्या चौकट वहीवरती अशा प्रकारच्या 3 आडव्या लाईन घ्याल आणि 3 उभ्या लाईन घ्याल त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी चौरस दिसून येईल। आणि मग एक आयताची लांबी इथं 1 2 3 4, आता प्रत्येक वेळी त्या वहींची जी चौकट आहे किंवा एक चौरस त्यामध्ये दिसतो त्याची लांबी रुंदी काही सारखी नसते। काही वह्यामध्ये लहान कमी जास्त असेल, काही वह्यामध्ये जास्त असेल, काही मध्ये कमी असेल, त्याला आपण एकक म्हणू। मग ते कमी जास्त किती असू द्या, आपण सेंटीमीटर किती आहे हे मोजण्याच्या भानगडीत न पडता त्याला आपण एक एकक म्हणू। म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे 1 एकक आणि इथून इथपर्यंतचं अंतर 1 एकक,
मग आयताची लांबी 4 एकक आणि रुंदी 2 एकक आहे. इथं पहा 1 2 3 4 लांबी 4 एकक रुंदी 2 एकक. मग इथं एक आयत जो तयार झालेला आहे, या आयताचं क्षेत्रफळ हे 4 आणि 2 आडवे 4 उभे 2 यांचा गुणाकार 4 गुणिले 2 4 दोन्ही 8 चौरस आहे आणि म्हणून आयताचे क्षेत्रफळ 8 चौरस एकक आहे. आपल्याला या आयताचे एकक काय सांगता येईल? 8 चौरस एकक. लांबी आहे 4 रुंदी आहे 2 4 दोन्ही 8 8 चौरस एकक. इथं दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आडवे चौरस आहेत 3 उभे चौरस आहेत आणि मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती? मी परत सांगतोय की या आकृतीमध्ये तुम्हाला हे आयताकृती दिसेल, परंतु लांबी आणि रुंदी एवढं जर काढलं आपण तर ते लांबी 3 चौरस रुंदी 3 चौरस असे जर घेतले 3 एकक रुंदी 3 एकक लांबी 3 एकक तर तुम्हाला ते 9 हे 3 आणि 3 यांचा गुणाकार केला तर 3 त्रिक 9 म्हणजे 3 गुणिले 3 9 चौरस एकक असे 9 चौरस त्या वहीमध्ये किंवा काढलेल्या तुम्ही आकृतीमध्ये दिसतील. इथं पहा बरं 1 2 3 4 5 6 7 8 8 चौरस आले. इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चौरस. मग आयताची लांबी 4 आहे, हे 4 अंतर होतं आणि हे 3 अंतर आहे 2 अंतर आहे यांचा गुणाकार 4 दोन्ही 8. इथं सुद्धा तसंच आहे, हे 3 आहे हे 3 आहे यांचा गुणाकार 3 त्रिक 9 चौरस. मग या चौरसामध्ये किती या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? तर किती येईल? तर 3 गुणिले 3 बरोबर 9. का? तर लांबी 3 आहे रुंदी 3 आहे आणि म्हणून हा चौरस असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला की चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतं बाजूचा वर्ग. लांबी म्हणजे ही बाजू 3 आहे ही बाजू 3 चौरस आहे आणि म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळावरून चौरसाचे क्षेत्रफळ या ठिकाणी मिळतं आपल्याला 9 आलं म्हणजे हे 3 आहे हे 3 आहे 3 ही बाजू आहे चौरसाची ही बाजू 3च आहे. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि मग हे बाजू एक बाजू गुणिले दुसरी बाजू बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग आणि मग बाजू जर 3 असेल तर 3 चा वर्ग येईल 9 चौरस एकक. कळलं का? आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागलं? या आयताची लांबी आणि रुंदीचा गुणाकार करावा लागला म्हणजे आयताचं क्षेत्रफळाचं पण या ठिकाणी सूत्र मिळतं. आयताचे क्षेत्रफळ एखादी आकृती जर आयताकृती असेल तर त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी त्या आयताची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करावा लागतो. अशा रीतीनं आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळतं. आपण पुढच्या घटकाकडे जाऊ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला कळलं आता लांबी गुणिले रुंदी चौरस एकक. मग ते सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल तर चौरस सेमी, मीटर मध्ये दिलेलं असेल तर चौरस मीटर, किलोमीटर मध्ये असेल तर चौरस किलोमीटर. आणि चौरसाचे क्षेत्रफळ आता पाहिलं आपण बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू बरोबर बाजूचा वर्ग चौरस एकक. म्हणजे बाजू मग कशामध्ये सेंटीमीटर मध्ये आहे का मीटर मध्ये आहे त्याच्यावरून इथं चौरस एकक जे आहे सेंटीमीटर असेल तर चौरस सेमी, मीटर असेल तर चौरस मीटर. म्हणजे आपण दोन क्षेत्रफळाची सूत्र पाहिली. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. इथं आपण एक सराव करू. सोडवलेले उदाहरण पहा. इथं एका फोटो फ्रेमची लांबी 35 सेमी व रुंदी 20 सेमी आहे. आपण भिंतीवरती फोटो लावतो ना त्या फोटोची लांबी 35 सेमी आहे. अशा प्रकारचा समजा एखादा फोटोची फ्रेम आपण आपल्या भिंतीवर लावली तर या फोटो फ्रेमची लांबी सांगितली आहे किती तर 35 सेमी आणि रुंदी सांगितली आहे 20 सेमी. याची लांबी हे आहे 35 सेमी आणि रुंदी आहे 20 सेमी. तर काय तर ती फोटो फ्रेम भिंतीवर किती जागा व्यापेल. तर हा फोटो
भिंतीवरती किती जागा व्यापेल अशा, म्हणजे या फोटो फ्रेमचं क्षेत्रफळ किती येईल असं विचारण्याचा उद्देश आहे. मग फोटो फ्रेम कोणत्या आकाराची आहे? लांबी 35 सेंटीमीटर आहे, रुंदी 20 सेंटीमीटर आहे. मग या फोटो फ्रेमचं क्षेत्रफळ, फोटो फ्रेम कोणत्या आकारात आहे हे अगोदर कळणं गरजेचं आहे. ती आयत आकारात आहे का चौरस आकारात आहे हे कळलं की मग आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. कळतंय का नाही? हे आयत आहे का चौरस आहे ते काय आहे सांगा बरं. बरोबर, काय आहे? हे आयत आहे. आणि मग आयताचं क्षेत्रफळ आपण इथं पाहिलंच आहे, लांबी गुणिले रुंदी. मग या फोटो फ्रेमची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला की आपल्याला या फोटो फ्रेमचं क्षेत्रफळ मिळेल. फोटो फ्रेमचा आकार आयत आकार आहे. मी काय सांगितलं अगोदर की त्या फोटो फ्रेमचा आकार आपल्याला कळला किंवा दिलेल्या त्या वस्तूचा आकार कळला की क्षेत्रफळ काढायला सोपं जातं. आणि मग आयताचं क्षेत्रफळ, आयताचा आकार आहे म्हणून हे कळलं, म्हणून काय केलं आपण इथं याला आयताचं क्षेत्रफळ वापरलं. आणि मग आयताचे क्षेत्रफळ हे येईल 35 गुणिले 20, 35 गुणिले 20 गुणाकार केला, या दोन शून्याला शून्य मांडले आणि 35 दोन्ही 70, 70 चौरस सेंटीमीटर. या फोटो फ्रेमनं भिंतीवरची 70 चौरस सेंटीमीटर एवढी जागा काय केलेली आहे? व्यापलेली आहे. अशा रीतीनं दैनंदिन व्यवहारातली उदाहरणं आपल्याला या सूत्राच्या साहाय्यानं बऱ्याच वेळा सोडवावी लागतात. त्यासाठी ही सूत्र पाठ असणं गरजेचं आहे, ती सूत्र कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अशाच प्रकारचं उदाहरण या ठिकाणी पाहिलं होतं व्यवहारामधलं. आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत आजच्या दिवसाचा, म्हणजे 32वा आणि 33वा हा एकत्रितपणे स्वाध्याय आता आपल्याला सोडवायचा आहे. आजच्या स्वाध्यायासाठी प्रश्न पहिला दिलेला आहे पहा. एका आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेमी आहे, त्याची लांबी 18 सेमी असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? एक आयत आहे, त्या आयताचं क्षेत्रफळ 162. आता इथं क्षेत्रफळ दिलंय आणि त्या आयताची लांबी दिली आहे. आयताची काय केली आहे? लांबी दिली आहे. तर आयताचे क्षेत्रफळ किती? इथं आयताची रुंदी किती? अशा प्रकारचा प्रश्न असायला पाहिजे होता. थोडी दुरुस्ती आपण प्रश्नामध्ये करून घेऊ. तर आयताची रुंदी किती? कारण क्षेत्रफळ दिलंय आणि लांबी दिली आहे, तर रुंदी माहित नाही. म्हणून पहा, एका आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेमी, त्याची लांबी 18 सेमी असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? मग आता आपण आयताचं क्षेत्रफळ काढू. सूत्र माहित आहे, आयताची रुंदी काढू. सूत्र माहित आहे, आयताचे क्षेत्रफळ किंवा दिलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ किती दिलं आहे पहा बरं उदाहरणामध्ये. तर उदाहरणामध्ये दिलं आहे 162 चौरस सेमी. हे दिलेलं आहे की नाही क्षेत्रफळ. आणखी काय दिलंय? लांबी दिली आहे आणि रुंदी काढायची आहे. मग लांबी माहिती आहे, रुंदी काढायची आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आता पाहिलं आपण, काय? लांबी गुणिले रुंदी. आणि म्हणून आयताच्या क्षेत्रफळाच्या खाली आपण इथं त्याचं क्षेत्रफळ मांडू, सूत्र मांडू, लांबी गुणिले रुंदी. हा या आयताच्या लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार केला तर तो 162 येतो आणि इथं 162 लिहिलं चौरस सेमी. त्यापैकी लांबी दिली आहे 18 सेमी, लांबीच्या जागेवर लांबी मांडू, लांबी 18 गुणिले रुंदी माहित नाही ती काढायची आहे, बरोबर 162. हे 18 आणि रुंदी यांच्यामध्ये गुणाकार आहे. जर आपल्याला रुंदीची किंमत काढायची असेल तर दोन्ही बाजूला 18 न भाग द्यावा लागेल. म्हणजे काय होतील? इथले 18 निघून जातील, कॅन्सल होतील आणि डाव्या बाजूला फक्त रुंदी राहील आणि उजव्या बाजूला किंमत मिळेल. म्हणून 18 गुणिले रुंदी भागिले 18 हे का करायला लागलो आपण? दोन्ही बाजूला एकाच संख्येनं भाग देऊ लागलो या रुंदीची किंमत काढण्यासाठी. 162 भागिले 18 आणि मग आता भाग दिला 18 1 18, 18 1 18. इथं 18 1 18, 18 9 162. 18 न 162 ला भाग दिला तर तो 9 चा भाग गेला आणि म्हणून रुंदी बरोबर काय मिळालं? रुंदी बरोबर 9. तर ते सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणून सेमी. आणि मग उत्तर लिहू आपण
म्हणून आयताची रुंदी बरोबर किती 9 सेमी मिळालं उत्तर. आयताची रुंदी बरोबर 9 सेमी. कळलं का? काय दिलं होतं? क्षेत्रफळ दिलं होतं. क्षेत्रफळावरून काय केलं? क्षेत्रफळानंतर लांबी दिलेली होती आणि मग लांबी आणि क्षेत्रफळावरून त्या आयताची आपण रुंदी या ठिकाणी काढली. अशा रीतीनं आता राहिलेला एक प्रश्न या स्वाध्यायामधला तो आपल्याला सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजूची लांबी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? एका चौरसाची बाजूची लांबी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या किती पट होईल? म्हणजे इथं आपल्याला दोन चौरसाची क्षेत्रफळ काढून पाहावी लागतील. अगोदर मूळ चौरसाचे क्षेत्रफळ, मूळ चौरसाची बाजू बरोबर मूळ चौरसाची बाजू x मानू, x सेमी किंवा x मानलं नुसतं, x सेमी मानलं तरी चालेल, x सेमी मानू. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ, सूत्र काय माहित आहे? आता आपण पाहिलं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण बाजूचा वर्ग घेतलं तर बाजू x सेमी आहे, बरोबर x, बाजूच्या ऐवजी x घेतलं ना वर्ग, x वर्ग हे आलं या चौरसाचं क्षेत्रफळ, मूळ चौरसाचं. आता पुढे काय सांगितलंय? चौरसाच्या बाजूची लांबी दुप्पट केली. आता मग नवीन चौरसाची बाजू ती किती आहे? या मूळ चौरसाच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय, इथं x आहे तर x ची दुप्पट येईल 2x सेमी. मग चौरसाची बाजू जर 2x असेल तर त्याचं क्षेत्रफळ आता काढायचं. मग नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर याचा पण सूत्र तेच असणार आहे, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 2x, त्याचा वर्ग, मग 2 चा वर्ग 4, x चा वर्ग x वर्ग. x वर्ग इथं आलेले तिथं आलेले आहेत, पण इथं 1x वर्ग आलं होतं, इथं 4x वर्ग आले. मग याच्यापेक्षा ही संख्या किती पट आहे मोठी? तर 1x वर्ग 4x वर्ग याच्यापेक्षा ही संख्या 4 पटीनं मोठी आहे. आणि म्हणून मूळ नवीन चौरसाचे क्षेत्रफळ हे मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? तर 4 पट होईल. कळतंय का? काय केले बघा आपण, इथं मूळ चौरसाचं क्षेत्रफळ x वर्ग आलं होतं आणि नवीन चौरसाचं क्षेत्रफळ हे 4x वर्ग आलं. मग यांच्यामध्ये नवीन चौरसाचं क्षेत्रफळ x वर्ग, मूळ चौरसाचं क्षेत्रफळ x वर्ग, नवीन चौरसाचं क्षेत्रफळ 4x वर्ग, याच्यापेक्षा हे 4 पटीनं जास्त आहे आणि म्हणून नवीन चौरसाचं क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? 4 पट होईल. अशा रीतीनं आजच्या स्वाध्यायामध्ये एकूण 2 प्रश्न होते. त्या 2 प्रश्नाची तयारी आज आपण या ठिकाणी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये नवीन घटक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.